मंडळी, माजी मंत्री आणि बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली। महाराष्ट्राच्या निवडणुका अगदी महिनाभरावर येऊन ठेपलेल्या असताना मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या अत्याचार प्रकरणाने सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीकेची झोड उठलेली पाहायला मिळते। सलग घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपा बॅकफुटला आलाय का? गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या अंगलट आलंय का? देवाभाऊ हा ब्रँड डॅमेज झालाय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। त्याबद्दलचाच हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात अशी अवस्था महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे। गेल्या काही दिवसातील गुन्हेगारी घटना पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय। गजानन तौर, शरद मोहोळ, वनराज आंदेकर, अभिषेक घोसाळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी, बैलगाडा क्षेत्रातले नामांकित बैल मालक निंबाळकर सर यांच्या हत्या, तसंच बदलापूर यशस्वी शिंदे हत्या प्रकरण, शिवफाट्याजवळील मंदिरात झालेला अत्याचार प्रकरण आणि हत्या प्रकरण या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पार कोलमडून गेल्याचा आरोप विरोधक करतायत। त्याला आता भर पडली बाबा सिद्दीकी यांच्यावरील हत्या प्रकरणाची। याच मुद्द्यावरून विरोधकांनी गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि परिणामी देवभाऊंची इमेज धोक्यात आल्याची चर्चा आहे। याबद्दल भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री यांचा समाचार घेत त्यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले, मुंबईत सुरू असलेल्या हत्यांचं सत्र आता राजकीय नेते, माजी मंत्री, आमदारांपर्यंत पोहोचलंय। मग या राज्यात सुरक्षित आहे तरी कोण? हे अपयश गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावं। सामान्य जनता, महिला, व्यापारी, उद्योगपती, राजकीय कार्यकर्ते, नेते, माजी मंत्री, आमदार सुरक्षित नाहीत, मग गृह खातं काय करतंय असा सवाल त्यांनी केलाय। तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दीकींना श्रद्धांजली वाहत या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचं उघड झालंय। सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्याय मिळेल हे पाहिलं पाहिजे असं ट्विट केलंय। तसंच पुढे त्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे। देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे। गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेनं राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते। तसंच शरद पवारांनी विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली आहे। ते म्हणाले की बाबा सिद्दीकींच्या हत्येची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे। त्यांच्यानंतर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर काही गंभीर आरोप केलेत। राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो, महाराष्ट्राचा यूपी बिहार झालाय, हे आम्ही वारंवार सांगतोय। मुंबई शांत होती, पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहेत। मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही, कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातलाय। गुन्हेगारांना सरकार वाचवतंय, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे, याची चौकशी झाली पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीनं बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर भाष्य केलंय। सगळ्यांच्या निशाण्यावर तेव्हा देवेंद्र फडणवीसच होते। तेव्हा माध्यमांसमोर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईत बाबा सिद्दीकींची हत्या झाली। मुंबई देशात असं एकमेव शहर असेल ज्याला 2 पोलीस आयुक्त आहेत। सरकारनं मुंबईसाठी आणखी 5 पोलीस आयुक्त नेमावेत, आमची हरकत नाही। त्यांनी जे लाडके आहेत त्यांना पोलीस आयुक्त करावं, मात्र कारवाया करायचं काय? महिला असुरक्षित आहेत, राजकीय नेते असुरक्षित आहेत, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत, मग सामान्य जनतेचं काय असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, देशात महाराष्ट्राचा प्रशासनाबाबत एक वेगळा लौकिक होता। उत्तम प्रशासन म्हटलं की महाराष्ट्राकडे, तमिळनाडूकडे बघितलं जायचं, मात्र सध्या सत्तेत असणारे लोक ज्या प्रकारे निर्णय घेत आहेत त्याची सामान्य लोकांमध्ये टिंगल व्हावी अशी स्थिती तयार झालेली आहे। गेल्या 1.5 महिन्यात मंत्रिमंडळात किती निर्णय घेण्यात आले, त्या निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता किती आहे याचा आढावा घेतला तर महाराष्ट्राच्या प्रशासनाचा लौकिक उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं। त्यामुळे अशा लोकांच्या हातातून महाराष्ट्राला वाचवावं लागेल, सत्ता काढून घ्यावी लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं। दरम्यान लोकांमध्ये सुद्धा या वाढत्या गुन्हेगारीबद्दल जी संतापाची भावना तयार व्हायला लागली आहे ती एकूणच चिंताजनक बाब आहे। भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तर ही खूपच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे।
दरम्यान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी सिद्दीकी हत्या प्रकरणी सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न विचारला. मंडळी, फक्त बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेमुळेच विरोधक फडणवीसांना टार्गेट करतायत का तर नाही. कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे आणि लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे, तसंच ज्यामुळं देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, अशा काही घटनांचा आपण आढावा घेऊयात. मंडळी, या वर्षी 5 जानेवारी 2024 रोजी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर 3 ते 4 जणांनी गोळीबार केला. त्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला. कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हा सुद्धा विरोधकांच्या रडारवर होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. दुसरी घटना म्हणजे कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर खुलेआम गोळीबार केला होता. दरम्यान उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडली होती. त्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड तसंच त्यांच्या सोबतचे सहकारी राहुल पाटील हे जखमी झाले होते. त्या प्रकरणानं सुद्धा फडणवीसांना खूप बॅकफुटला नेलं, कारण सत्तेत असून सुद्धा लोकप्रतिनिधी आमदार गणपत गायकवाड यांनी कायदा हातात घेतला ही गोष्ट विरोधकांनी उचलून धरली होती. त्यानंतर तिसरी घटना म्हणजे मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 रोजी फेसबुक लाईव्ह करतानाच गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा देखील मुंबईत ठाकरे गटानं फडणवीसांना नाकी न वाढलं होतं. पुढे चौथी घटना म्हणजे 14 एप्रिल 2024च्या पहाटे अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोईच्या शूटर्सनी तो गोळीबार घडवून आणला होता. त्या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. दोघांना गुजरातमधून तर दोघांना पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 5वी घटना आहे ती म्हणजे 12 जुलै रोजी समोर आलेली ठाणे जिल्ह्यातील शिळफाट्याजवळ घडलेली अत्याचार आणि हत्येची खूंखार घटना. घरगुती भांडण झाल्यानं एक विवाहित महिला वैतागून डायगर जवळील शिळफाटा गणेश घोळ मंदिरात गेली होती. तिथं मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आणि पुढे अतिशय निर्घृणपणे तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तेव्हा लोकांनी मोर्चे आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला होता. त्या प्रकरणातून लोक सावरलेली नसतानाच 6वी घटना घडली. यशस्वी शिंदेच्या निर्घृण हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेला. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सर्वांच्या निशाण्यावर आले. त्यानंतर 7वी घटना म्हणजे पुण्याच्या कल्याणी नगर भागात एका बिल्डर पुत्रानं त्याच्या पोर्शे कारनं दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना उडवलं. त्या दोघांचाही अपघातात जागीच मृत्यू झाला. पण नंतर बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी जो काही आटापिटा झाला, मग त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा देणं असो किंवा मग अल्पवयीन आहे म्हणून बाल सुधारगृहात टाकण्याची मागणी करणं असो, हे सगळं महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि सामान्य लोकांच्या जीवाची सरकारला किती किंमत आहे हे उघड झालं. त्यानंतर ही राज्य सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढले आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस बॅकफुटला गेले. पुढे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी 8वी घटना घडली मुंबईतल्या वरळीत 7 जुलै 2024 रोजी. वरळीतल्या ॲट्रिया मॉल समोर पहाटे BMW कार चालवणाऱ्या मिहीर शहानं दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या घटनेतील महिलेला जागीच मृत्यू आला. दरम्यान 16 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्याचं समोर आलं होतं. जेव्हा पीडित मुलीचे पालक त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले, तेव्हा गुन्हा नोंद करून घेण्यासाठी तब्बल 12 तास त्यांना बसून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नागरिकांचा उद्रेक झाला होता. त्याबद्दल लोकांचा रोष दिवसेंदिवस वाढतोय. हे लक्षात घेता आरोपी अक्षय शिंदेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली होती. पण अचानक 23 सप्टेंबर 2024 रोजी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी देवाभाऊ ब्रँड महाराष्ट्रात चालतो म्हणत पोस्ट फिरवल्या. पण बदलापूर नंतर किमान 25 ते 30 अत्याचारांच्या व 15 ते 20 हत्यांच्या घटनांनी महाराष्ट्र रोज हादरतच राहिला आणि पुन्हा त्या ब्रँडला तडे जाऊ लागले. गेल्या महिन्यात 1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्यानं वार करण्यात आले. त्या वल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनराज अंधेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पुन्हा पुणे आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चर्चेत आली. तसंच राज्यातील वेगवेगळ्या भागात झालेल्या धार्मिक किंवा जातीय दंगली, काही नामांकित लोकांवर झालेले हल्ले, ससून सारख्या नामांकित शासकीय हॉस्पिटलमधून बाहेर आलेलं ड्रग्जचं कांड
गेल्या काही काळात घडलेल्या अशा अनेक घटनांना आळा घालण्यात किंवा थांबवण्यात सरकारला आणि प्रामुख्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आलं आणि विरोधकांनी त्यांच्यावर आजवरचे सर्वात निष्क्रिय गृहमंत्री अशी टीका सुद्धा केली. आता सातत्यानं घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आणि त्यामुळे विरोधकांनी देवाभाऊंची ब्रेक केलेली इमेज हे डॅमेज कंट्रोल देवेंद्र फडणवीस कसं रोखणार आणि पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीला भाजपला उभारी मिळवून देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. निदान लोकसभेला जे भाजपचं राज्यात पाणीपत झालं त्याचीच पुनरावृत्ती येत्या निवडणुकांमध्ये दिसून आली तर नवल वाटायला नको, कारण सदर घटनांचे पडसाद विधानसभेला नक्कीच उमटताना दिसतील असं बोललं जात आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच या वाढत्या घटनांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे का? तसंच विरोधक म्हणतायत तसं गृहमंत्री म्हणून ते अपयशी ठरत चाललेत का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.